मला बहिणीचा घटस्फोट झालाय. बहीण ईद आहे म्हणून त्याच्यामुळं बायको गेली मारला निघून. कसं आहे त्या नामता त्यांनी पाठवलं इंद्री पोरग रूपाला पटायला पाहिजे. एकदा तिचं लग्न झालं ना निदान ती आपली तरी ईद येईल, भाकरी पाण्याची सोय होईल. रूपा, अय रूपा बाहेर ये ना, येते ना आता पाहुणे. काय झालं दादा? काय नाही, पाहुणे येणार आहेत ना. म्हणजे अजून आली नाहीत का? तू नाही आले अजून, येते. फोन झालेला आहे, येते, निघलेली आहेत ती. कसं आहे दादा, असू दे आता, कसला पण नवरदेव एकदाशी लग्न करून नाही कसला नाही, चांगला असला तरच करतोय म्हणून. तसं काय तुला म्हणजे दबाव नाही काही. हे बघ, पहिल्यांदा ते तो पेताळ होता नवरा, तो झाला घटस्फोट. पण तू काळजी करू नको, जरी गेली ना माझी बायको जाऊन दे, पण तुझं चांगलं करणार मी. तिचट येईन का वाबी, कुठं जात नाही. कसं आहे बघितलं ना, वहिनी किती भांडत असते माझ्यासोबत, कुठल्याही कामावरून वाद घालतेत आणि मला बरं दिसत नाही. तर चार माणसं ही नावं ठेवतात, किती दिवस बहीण राहिली, नवरा सोडून बहीण राहिली, घटस्फोट झाला आणि आता दुसरं लग्न करायला लागले. जगाच्या तोंडाला हात अरे लावता मी येत तुझा नाही. भाव आहे, तुझी जबाबदारी माहेर आहे, ती कुठं जात नाही, ती येईल. पण हे बघ, आता ते मुलगा येणार आहे, नामुता त्याने पाठवलंय त्यांना, फोन झालाय येते ते आता. हा का? हा, मग वहिनीला फोन करायचा ना, वहिनीला पण बोलवून घ्यायचं ना. तिला कायला बोली ती खट्याळाला, तिला बोलू का आपण लग्नाला बोलू. मग दादा, मी चहा पाण्याची व्यवस्था करते. हा तो आवर, आणि पोहे पण कर थोडे. बरं झालं मोने आहे ना, काय न पाहुणे अजून लय टाइम केलाय. आले आले आले, राम 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 राम. बस ना. हा बरं, बस बस. अयो, मी जर वरतीच बसतो. अरे बस बस, खाली बस ना. खाली बस ना. आणि ती काय आहे, शेतात काम करून करून जरा गोड घेतो खायला. बरं बस, आपण वर बस. नाही कसं आहे, लय कष्टाळू माझा भाऊ. हा, मी चुलत भाऊ आहे त्याचा. कसं प्रवास कसा झाला? प्रवास झाला चांगला. चांगला झाला. हा, पाऊस झाला. हे रूपा, चहा आण ग. हा येते चहा घेऊ. सगळं व्यवस्थित तुझं. या टाइमवर चहा पीस आणि घ्या पाहुणे चहा. आणि हे काय काय कपाल दांडे कुठे? काय झालं, आमची लॉप्टर ठेवलेले असतात कप, मांजराने पाळले ते दांडे फुटले. नुसतं दांडे तुटले होय. कपावर नाही फुटले? मांजर हुशार आहे आमची, ती कप नाही फुटून देत. हा का? हा, ही बहीण आहे. हिच करायचं ना लग्न. हा इथं. ए, नवरदेव, घाबरू नका. आई, दादा, घाबरायचं काही कारण नाही. कशाला बघत राहतो तू? ते कुरुळ केस केलेले तिने. पण ते नवरदेव दिसतोय का? हा, फॅशन आहे ती. तसं देख नाही माझा भाऊ. तू काय कमी, काय रूपवान आहे. तोंड म्हणते. पी चहा पी. घाबरायचं काहीच कारण नाही. किती माणसं कसे येते बापरे. ते पाऊस चालू आहे, गार वाजला. हा, जरा गारटलो ना आम्ही. हा, पी चहा पी. नंतर आता कसं आहे, अजून देऊ का पाहुणे? नाही बस झाला. एवढंच बस. आता कसं आहे, बाकीचं सगळं करून घ्यावं लागेल, बघावं लागेल. हा, म्हणजे कसं आहे, काय आहे का नाही, आमची विचारपूस करा, आहे का नाही. चहा घेतो ना. नाही चहा घ्या ना तुम्ही. त्या आम्हाला बिगर दांड्याची कप दिली, तुम्ही घ्या. बरं रुपा, एवढं खाली ठेवी. हा, झालं का पिऊन? नाही पण काय मला तर काय थोडं अवघडच आहे. अवघडच आहे ना. बरोबर, विचारा ना काय विचारायचं. ते कप अजून खाली ठेवाय ना, कसं काय विचारावं तुम्हाला? ते धरतच आहे ना आम्हाला. आता काय अवघड झालं, आता कसं धरण कसं प्यावं तेच. बस झाला मग, थोडं राहिलं पिऊ द्या की. प्या ना मग. हळू हळू हळू. घरातलं गप बाबा, तू रुपये खर्च करी ना. हा, चहा बी भेटला होता का नाही यांना प्यायला? काय माहिती. चहा कशाने पिते ते? पाहुणे, हा, तुम्ही कोण नवरदेवाचे? मी मग सांगितलं तो, मी चुलत भाऊ आहे त्याचा. चुलत भाऊ का? हा, याच्यापेक्षा लहान आहे पण माझं झालं. शहाणा माणूस नाही आलं का तुमच्यात कोणी? मी छान आहे. नामो तात्या म्हणले होते त्याचे वडील येते नवरदेवाचे. नाही ते काय झालं, तुला त्याला जरा कामत. हा, मग ते म्हणले तुझा छान आहे हातीने. पाहायला कळ लागली का? नाही ते जरा वर ठेवून बसलं, मला ते आलत ना, जरा पाय पाहिलं निघून. हे थोडं शिक्षण किती आहे मुलाचं? शिक्षण लय शिकलाय, लय शिकलाय. 12वी. 12वी. जमीन
हा जमीन आता हे काय विचार नाही झाला का किती जमीन आहे किती आहे? एकरानं आणि मुलाचं नाव काय दगडोबा आणि वडिलाचं त्यांच्या धोंडोबा आडनाव छत्री दगडोबा धोंडोबा फत्रे गावाचं नाव गावाचं नाव आहे धोंड्याची वाडी नाव लय भारी आहेत रुपयांचे गावाचे यांचे सोपीच आहे. आहे का नाही काय अवघड नाही आमचं सगळं सोपं आहे एकदाच मी काय म्हणते हं. मी साईडला घेऊन बोलू का नवरदेवाला? हा बोल ना. हा. पाहुणे पाहू ना. लगेच त्यांना जरा बोलू द्या थोडं साईडला घेऊन नाव बिव तर विचारलं हा, तुम्हाला विचारायचं मुलीच नाव नाही मला कोण माझ्या झालंय येरा काढलाय नाही नाव विचारा ना हा मग ते आता लगेच उठायचं बोलायची गडबड म्हणलं कसं? बस गाडी बघ नाव विचारू दे ना त्यांना बस लगेच उतावळ होतो याच्यामुळे जरा घटना हा लगेच कुठं चल म्हणलं लगेच निघतो रे जरा शांत बस मला ना हेच आवडलंय. होय हा विचारा ना हा नाव काय आहे? करता तुम्ही? कोण मी हा मी शेती करतो शेतीत काय पिकवता? आता जसं सीझन असेल तसं भारी आहे मग. हा भारी पण मला कोण विचारता माझं लग्न झालेलं आहे नवरदेव होय. झालंय तुमचं? हा. नाव काय आहे? माझं रूपा. अरे बाबा काय रूपवान नाव आहे तोंड बंद कर तू ह्याच्यामुळे तुझ्या संग येत नाही बरं का मी थोडा वेळ तर लगेच तोंड वाच तू काय काय नाही काय आधी कशामुळे झाला घटस्फोट ते ना माझा नवरा ना दारू पित होता ना त्याच्यामुळं ना दारू प्यायचा कुठेही गटरीत लोळायचा 2-2 दिवस घरी यायचा नाही मारायचं मला 2-2 दिवस मला अन्न भेटायचं नाही मला ना असं लय वैताग आलता. पाहुणे तुम्हाला रडू यायला लागलं काय नाही मला लगेच रडू येतात ऐकलं ना हा. मला लगेच रडू येतं नको रडू. नाही आता काय नाही रडायचं नाही फार कधी घेतली तिची आम्ही हा म्हणते ना मग त्यांनी सांगितलं होतं आम्हाला सगळं हा तर त्याला ना मी असं धुतला ना सोडचिट झालं असं धुतला हा. फायटीनं धुतला दांड आम्ही दोघांनी मारला लई फारकत झाल्यावर त्रास दिला ना तेवढा आम्ही त्याला चांगला धुतला. काळजी करायची नाही याला कसलंच व्यसन नाही सुपारीच्या खांडाचं सगळं व्यसन नाही हा ना. हा आणि घर सोडून तर जातच नाही त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही काय जाऊन द्या आता त्यांना 2 शब्द बोलू द्या मग बोला बोला हा? बोला. हा. कसं त्यांचे मन मोकळे होते एकूणाराचे विचारते मोकळे मनाने पटापटी काय रुपा जा त्याला घेऊन तिथे जाऊन तोंड वाचू नको पाहुणे जा तुम्ही अहो हात कुठं हे आमचंच घर आहे हा बरोबर मग आता छान आहे बाहेर कसं विचारणार नाही का शेजा पाजारी बघते तसे दिसायला छान दिसताय तुम्ही मी काय म्हंटल ओळखलंच नाही ना आधी तुम्हाला तो नवरदेव होता का तुम्ही होता त्याच्यामुळे नाही का सॉरी बरं का राग आला ते होतं प्रत्येक वेळेस हो प्रत्येक वेळेस म्हणजे तो जरा दिसायला आईवर गेलेला आहे ना त्याच्या त्याच्या आईवर आमच्या चुलतीवर गेला बरं तुम्हाला काय काय आवडतं मला शेतीकाम बागकाम त्यानंतर बांधकाम बागकाम अच्छा म्हणजे अडकताय ना तुम्ही बोलताना त्याच्यामुळं कळलंच नाही अजून काय आवडतं मला खायला प्यायला पण आवडतं फिरायला आवडतं हा अजून त्यानंतर मी टीव्ही पण जास्त बघतो वा 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 हे तर मला खूप आवडतं टीव्ही बघायला अजून अजून काय आवडतं मला फिरायलाही आवडतं मलाही फिरायला आवडतं खूप फिरायला माझा तो पहिला नवरा ना मला फिरायला नेत नव्हता काहीच नव्हता आपण दोघं सोबत जात जाऊ बरं आणि दुसरं काय दुसरं पाऊस वगैरे पाऊस हो पावसातही खूप मला नाही भिजायला आवडत भिजायला नाही आवडतं मला भिजायला नाही आवडत पावसात भिजण्याची मजाच वेगळी असते गारगार आता छान शहरी अंगावर उठतात बरोबर आहे आणि तुमचे केस असेच आहेत का लहानपणापासून लहानपणापासूनच मी पाहू शकते का नाही मी केसांना हात लावून देत नाही कोणा मग आता मी तुमची बायको झाल्यावर तुम्ही हे केस नाही लावणार ना? म्हणजे नाही ते केसांची निगा मीच राखतो
ऐका अहो ऐका. ते मला लग्न करायचं नाही. अहो ऐका. अहो नाही कशी आहे ना आता अजून. आता कसं आहे, एकमेकांची मनं जुळले तर मग लग्नाला अडचण. हा हे बघा ऐका. तुला मला काय आहे? ह्याच्यावर अगोदरच डाऊट होता, कळलं का? मला हा नंबर तर पसंत नव्हताच. त्या काय झालं काय काय त्या काय- नामोदात्याने असं सांगितलं ना आपल्याला, तर फसवलं त्याने आपल्याला. बघतो मी त्यांच्याकडे आता. दाद्या आधीच ही मला बघितलं नवरदेव पसंत नव्हता आणि ह्याच्यावर मला डाऊट होता ते खरंच झालं. हा नाही ते मला थोडा होता ते मिशावरून आणि त्याच्यावरून ते मिशा केवढाले तसं नाही. हा, हे हे काय- कसं आहे मग? हे- हा तुला समजत येत नका केस. हा तुमचं पण झालंय ना लग्न? हा? झालंय ना. आता काय करणार ते? आता नाही केस. आता काय करणार? त्याच्यामुळे तर राखडलंय तो. हे असं झाकून पाकून आणावं लागतंय आम्हाला. हा झाकून पाकून निघा तुम्ही आता. काय झालंय? काय फक्त केस असतं ना? हा केस नका का नसना, पण वय लय वाटतंय. हा? काय दादा ते सर्व सोड, पण ह्यांनी सांगताना सांगायला पाहिजे होते आमच्या पोराला केस नाही, त्याला वीक बसवलंय, तुम्हाला चालेल का? आपण मग मी तयार झाली असती, पण हे खोटं बोलून फसवणार. त्यामुळे फसवणं. हा पसंत नाही हा नवरदेव. तुम्ही आले असे चालते व्हायचं लगेच. हा? अहो, पण- लगेच चालते व्हायचं निघा. लगेच निघा. निघा निघा ऐकून तर घ्या. ऐकून घ्या की म्हणजे काय ऐकायचं नाही. निघा अहो, तसं नाही म्हणत मी. निघा. एक मिनिट, तसं निघा निघा. तसं नाही ना असं नाही. दादा काय माणसं निघाले आजकालचा हा. जमानाच ना बिघडलायच भाऊ. हा मी काय म्हणतो, बघा ना थोडं आले का परत? थोडं फरक. जमत असेल तर. आता कसं बरेच दिवसाचा राखडलाय ना. हा तसं यांच्या फरकतीबद्दल मला काही अडचण नाही. नाही दांडा काढू काय तुम्हाला? दांडे ते कपाचे तर उडालेलेच आहे. कपाचे उडू द्या ना. हो आणि तुमचे उडालेले अहो तुमच्या जास्त. टाळूला केस आहे का? आमच्या कपाचे दांडे काढायला चालल्या आणि टाळूला केस वाढवा, आमच्या कपाच्या दांड्याचा आम्ही बघू. हो चालते. किती गोंडश आहे माझा भाऊ. हा किती देख नाही. काय झालं? फक्त थोडीशी केस नाही. थोडीशी केस नाहीत. वय कुठं चाललंय? हा काय थोडासा मोठा आहे फक्त. हे केसामुळं नाही वय दिसून येत, पण हे काढा टोप मग दिसतंय ना वय. चांगलं मग येते. हा बसा तुम्ही तिकडे मऊ करीत जा. अहो पण थांबा ना. बघा ना काय थोडस रुपयांच्याकडे बघ गा जरा. ऐ, चल निघ. मराठीत सांगते तुला निघ. ऐ, काय चल. अहो ऐका तसं चल. नाही. ऐका. हा तर वस्तीला राहते, एखाद्याचं चालू देणार नाही, लगेच निघायचं. महाग बघतोय तोंड करून बघू नका माग परत निघा. दादा. हा? तुला तर डोकं आहे का नाही? आ माणूस आल्या कसा दिसतोय कसा नाही ह्याच्यावरून अरे हेरायचं. आता नामवता तिने फोन केलता. हा ते म्हणले एकदम नवरदेव भारी. बस बाबा वैतागली मी. मला काही लग्न करायचं नाही काय नाही. तू तुझी बायको आण आणि तुमचा सुखाने संसार चालू दे. मी आपली तिकडे झोपडे, त्या झोपडीत करून खाते, कुठेतरी जाईल कामाला. बरं काय चालेल, तू करायचंय म्हणतीन लग्न तसं राय झोपडीत. तुला आहे ना बाजार पाणी सारं मी गाड्याजवळ पाठवून देत जाईन. तिला घेऊन येतो मी. जा. हा? माझ्यामुळं माझ्या संसाराचं झालं वाटोळ. तुझं कशाला करून घेतोय माझ्या? लगेच जातो आणि तिला घेऊन येतो. हा लगेच जा. मी आपले एक तवा एक परात नेते, थोडं पीठ नेते, तिकडे माझा संसार नव्याने सुरुवात करते. चालेल आणि बघू आपण. मी चांगला मुलगा आहे जा, ना जा. तुला. चालेल. जा.